नागपुर के तहसील पुलिस स्टेशन क्षेत्र से एक बड़ी खबर सामने आ रही है। पिछले साल हुए एक सनसनीखेज डबल मर्डर केस के मुख्य गवाह को जान से मारने की धमकी देने के आरोप में पुलिस ने 3 लोगों को गिरफ्तार किया है। मामला 2024 में हुए राठौड़ बंधुओं की हत्या से जुड़ा है। इस मामले का मुख्य गवाह सुमित धर्मेंद्र पुणेकर, जो जोमेटो में डिलीवरी बॉय का काम करता है, उसे कोर्ट में गवाही न देने के लिए धमकाया जा रहा था। पुलिस के अनुसार हत्या के मामले में बेल पर बाहर आए 3 आरोपियों ने सुमित को रोककर धमकी दी कि अगर उसने कोर्ट में उनके खिलाफ गवाही दी तो उसका भी वही हाल होगा जो राठौड़ भाइयों का हुआ था। डरा सहमा सुमित तुरंत तहसील पुलिस स्टेशन पहुंचा और आपबीती सुनाई। पुलिस ने तत्परता दिखाते हुए विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच तहसील पुलिस कर रही है। तहसील येथे अपराध क्रमांक 852/2025 कलम 232-1 भारतीय न्याय संहिता तसेच 351-3 आणि 3-5 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सुमित धर्मेंद्र पुणेकर, वय 20 वर्षे, राहणार गोळीबार चौक, टिमकी रोड, सुलभ शौचालयाचे बाजूला, पोलीस ठाणे तहसील नागपूर। हा फिर्यादी जो आहे तो डिलिव्हरी बॉयचं काम करतो झोमॅटो मध्ये आणि मागच्या वर्षी 2024 ला पोलीस स्टेशन तहसील येथे एक डबल मर्डर झाला होता। त्या डबल मर्डर मध्ये राठोड नावाच्या 2 भावांचा खून करण्यात आला होता अत्यंत निर्घृणपणे। सदर गुन्ह्यातील जे आरोपी आहे त्यातले काही आरोपी बेलवर सुटलेले आहेत आणि काही आरोपी अद्याप जेलमध्ये बंद आहेत। तर यातला हा जो फिर्यादी आहे सदर गुन्ह्यामधला तो त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता आणि त्यांनी कोर्टामध्ये साक्ष देऊ नये म्हणून जे जमानतीवर सुटलेले होते अशा 3ही आरोपितांनी यातील जे फिर्यादी आहे त्यांना धमकी दिली की जर तू आमच्या विरुद्ध कोर्टामध्ये साक्ष दिली तर तुला सुद्धा त्याच्याप्रमाणेच जीवांशी ठार करून जे भाऊ त्यांच्यातर्फे मारले गेले त्याच्यातर्फे तुला सुद्धा जीवांशी ठार मारू अशी धमकी त्यांनी दिली होती। फिर्यादी हे अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशनला आले होते। आम्ही तात्काळ त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आणि वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नमूद 3ही आरोपी जे आहे त्यांना आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत ते। आम्ही त्यांना माननीय न्यायालयात हजर करू आणि त्याच्यानुसार पुढील तपास करण्यात येईल।